अमरावती शहराच्या कोपऱ्यात असलेल्या सुकडी कंपोस्ट डेपोमध्ये आता कचऱ्याची भीषणता निर्माण झाली आहे। कंपोस्ट डेपोमध्ये 70,000 घनमीटर कचरा जमा झाल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रदूषण होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। अशा परिस्थितीमध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने कचऱ्याचे बायो मायनिंग करा असा आदेश मनपा विभागाला दिला आहे। बायो मायनिंग करण्याची अवधी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुद्धा देण्यात आली आहे। यामुळेच आता सर्वोच्च न्यायालयाचा पालन सुद्धा या ठिकाणी मनपा करणार का हे आता पाहावं लागणार आहे। अमरावती मनपा हद्दीत जमा झालेला कचरा अमरावती शहराच्या कोपऱ्यात असलेल्या सुकडी येथे महानगरपालिकेने कंपोस्ट डेपो तयार केला होता। या सुकडी कंपोस्ट डेपोमध्ये आता कचऱ्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे। याच कचऱ्याचे मनपाने बायो मायनिंग न केल्याने येथील शेजारी गावात प्रदूषण निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। अशा स्थितीमुळे सुकडी कंपोस्ट डेपो कचरा विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याच याचिकेमध्ये न्यायाधीश अभय ओका आणि न्यायाधीश मशीष यांनी शुक्रवारी मनपा विभागाला सुकडी कंपोस्ट डेपो येथील कचऱ्याचे बायो मायनिंग या विषयावर सुनावणी स्पष्ट केली। फेब्रुवारीपर्यंत कचऱ्याचे बायो मायनिंग करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मनपा विभागाला दिले आहेत। कंपोस्ट डेपोत 70,000 घनमीटर कचरा जमा झाला आहे। यावर आता येणाऱ्या 10 फेब्रुवारी 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। अशा वेळी आता मनपा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करणार का हे आता समोर पाहावं लागणार आहे।